तर मित्रांनो, आज आपण लुसेंटमधील नेक्स्ट चॅप्टर बघणार आहोत, अक्षवृत्त आणि रेखावृत्त. तर अक्षवृत्त म्हणजे काय? बघा आपल्या डायग्राममध्ये दिसत असेल, की पृथ्वीवर ज्या अंदुक रेषा दिसतात 3, तर त्या पृथ्वीवर ज्या वर्तुळाकार आडव्या रेषांना अक्षवृत्त म्हणतात. बघा, आडव्या रेषांना अक्षवृत्त म्हणतात. तर हे अक्षवृत्त एकमेकांना समांतर असतात. म्हणजे कसं? बघा आता समजा ही पृथ्वी, बरोबर आहे? ही पृथ्वी काढली. तर ह्यावर जे आपले हे अक्षवृत्त असे असतात, बरोबर आहे? तर हे अक्षवृत्त. हे अक्षवृत्त हे आडव्या रेषांना आपण अक्षवृत्त म्हणतो, बरोबर आहे? तर ह्या 2 रेषा एकमेकाला कधीच छेदत नाहीत, म्हणून त्यांना समांतर म्हणायचं, बरोबर आहे? तर पृथ्वीवर असे किती अक्षवृत्त आहेत? पृथ्वीवर असे 181 अक्षवृत्त आहेत. आता ते 181 कसे हे पण सांगू आपण. तर हे जे 0 डिग्री अक्षवृत्त आहे, याला म्हणतात विषुववृत्त आणि याच्या वर असतात 90 अक्षवृत्त आणि याच्या खाली असतात 90. म्हणजे 90 आणि 90 180 आणि हे 0 वालं 181 बरोबर झाले 181. जे मधलं अक्षवृत्त होतं त्याला म्हणायचं विषुववृत्त. दाखवतो मी. आता ही पृथ्वी आहे, बरोबर आहे. या पृथ्वीला जे 2 समान भागामध्ये, एकच मिनिट, 2 समान भागामध्ये जे अक्षवृत्त डिवाइड करतं त्याला म्हणायचं विषुववृत्त. विषुववृत्त हे पृथ्वीला 2 समान भागामध्ये डिवाइड करतं. कोणत्या? उत्तर गोलार्ध, म्हणजे ह्या उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध. बरोबर आहे. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. तर आता ह्यात महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखं आहे, तर की 2 अक्षवृत्तांमधील जे अंतर असतं, ते असतं 111 किलोमीटर. बरोबर आहे का? त्यानंतर बघूया आपण महत्त्वाची जी काही अक्षवृत्त आहेत, जी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत, ती अक्षवृत्त बघूया आपण. तर पहिल्यांदा आहे कर्कवृत्त. जे कर्कवृत्त भारतातून जातं बघा 8 राज्यामधून. तर ते कर्कवृत्त 23.5 उत्तर म्हणजे उत्तर गोलार्धामधील जे 23.5 अंशाचं अक्षवृत्त आहे, त्याला म्हणायचं कर्कवृत्त. बरोबर आहे? तेव्हा हे कर्करेखा दिसते त्याला म्हणायचं कर्कवृत्त. त्यानंतर त्यानंतर जे मकरवृत्त आहे, तर ते मकरवृत्त दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 अंशाचं. आता इथे दिसतं बघा, ही मकर रेखा, ह्याला म्हणायचं मकरवृत्त. बरोबर. त्यानंतर दुसरे 2 महत्त्वाचे आहेत, आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त. बघा आता कसं हे आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक. आता बघा, हे जे 60, एकच मिनिट, हे जे 66.5 उत्तर आहे, बरोबर आहे, याला म्हणायचं आर्क्टिक वृत्त आणि हे जे अंटार्क्टिक वृत्त कसे असतात बघा, हे जे 66.5 दक्षिण आहे, हे दक्षिण आहे, बरोबर आहे. याला म्हणायचं अंटार्क्टिक वृत्त. हे 2 महत्त्वाचे आहेत, आर्क्टिक आणि अंटार्क्टिक, बरोबर. त्यानंतर बघूया रेखावृत्त. पृथ्वीवरील उभ्या रेषांना रेखावृत्त किंवा रेखांश म्हणतात. जसे अक्षवृत्त आडवे होते, तसे उभ्या रेषांना रेखावृत्त असे म्हणतात. तर बघूया आपण रेखावृत्त कसे असतात. तर ही आपली पृथ्वी, बरोबर. हे जे उभ्या रेषा असतात बघा, ह्या उभ्या रेषांना म्हणायचं रेखावृत्त. अशा पृथ्वीवर 360 उभ्या रेषा आहेत. म्हणजे पृथ्वीवर एकूण 360 रेखावृत्त आहेत. तर यातील जे 0 अंश रेखावृत्त आहे, ते ब्रिटनच्या ग्रीनिच शहरातून जातं. ते महत्त्वाचं आहे. कारण ह्याच रेखावृत्तावरून जगाची प्रमाण वेळ ठरवली जाते. म्हणजे जगात टाईम काय ठेवायचा, हे ते 0 अंश रेखावृत्त. तेव्हा इथं पण दिसतं, हे जातं ब्रिटनमधून, बरोबर आहे. तर तशीच भारताची पण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? तर भारताची वेळ ही 82.5 या रेखावृत्तावरून ठरवली जाते. हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यानंतर 180 रेखावृत्त हे का महत्त्वाचं आहे? तर आपले जे वार, तारीख ठरवली जाते, तर ती 180 ह्या रेखावृत्तावरून ठरवली जाते. बरोबर आहे? त्यानंतर नेक्स्ट. आता टाईम 2 रेखावृत्तामधला कसा ठरवायचा? म्हणजे हे टाईम, ह्या ठिकाणी हा टाईम, ह्या ठिकाणी हा टाईम. तर त्यासाठी काय केलं, आपली पृथ्वी गोल आहे. तर गोलाचं माप असतं 360 डिग्री. त्यामुळे पृथ्वीला 360 रेखावृत्तामध्ये विभागलं. तर पृथ्वी दिवसात 24 तास घेते पृथ्वी फिरायला स्वतःभोवती. त्यामुळे 360 अंशाला जर 24 तासाच्या मिनिटांनी भागितलं, तर उत्तर येतं 4 मिनिटं. म्हणजे याचाच अर्थ काय, की जे सलग 2 रेखावृत्त असतात का, यामधील अंतर म्हणजे पृथ्वीला हे 2 रेखावृत्तावर, म्हणजे आता बघा, ह्या रेखावृत्तावर जर सूर्यप्रकाश पडला, तर ह्या रेखावृत्ताहून ह्या रेखावृत्तावर सूर्यप्रकाश पडायला 4 मिनिटं लागतात. बरोबर आहे का? हे महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 रेखावृत्तांमधील अंतर असतं 4 मिनिटे. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर स्थाननिश्चिती म्हणजे लोकेशन. अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांचा मेन उपयोग जर बघायला गेला, तर पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीचे लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला अक्षवृत्त आणि रेखावृत्त लागतं.
त्यानंतर आता नवीन पॉईंट आहे संपात म्हणजेच इक्विनॉक्स. म्हणजे काय, पृथ्वीवर ज्यावेळी दिवस आणि रात्र दोन्ही 12-12 तासाचे असतात त्याला संपात दिन असं म्हणतात. म्हणजे काय, दिवस पण करेक्ट 12 तासाचा आणि रात्र पण करेक्ट 12 तासाची. तर ते केव्हा असतं, 21 मार्च आणि 23 सप्टेंबरला हे 12-12 हे लक्षात ठेवा. त्यानंतर अयन दिन ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे बघा आता की उत्तरायण म्हणजे काय, सूर्य उगवण्याची स्थिती दिवसेंदिवस उत्तरेकडे झुकते. बरोबर का? म्हणजे सूर्य थोडा-थोडा उत्तर दिशेकडे उगवायला सुरू करतो. त्याला उत्तरायण म्हणतात. बरोबर आहे? त्याच्याच उलट दक्षिणायन म्हणजे सूर्य उगवण्याची दिशा दिवसेंदिवस दक्षिणेकडे झुकत राहते. म्हणजे थोडा सूर्य हा दक्षिणेकडे उगवायला लागतो. त्याला म्हणतात दक्षिणायन. तर याहूनच 2 महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत, की उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे. त्या दिवशी योग दिन पण असतो बघा. त्या दिवशी योग दिन असतो 21 जूनला. आणि तसेच 22 डिसेंबर ही सर्वात मोठी रात्र असते. बरोबर का? 22 डिसेंबर ही सर्वात मोठी रात्र असते. या उलट 21 जून हा दक्षिण गोलार्धात सर्वात लहान दिवस आणि 22 डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस. हे उलट असतं दक्षिण गोलार्धात. आपल्याला उत्तर गोलार्धातच लक्षात ठेवायचं असतं. थँक यू.